नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असा वास्तुदोष जो अनेक घरांमध्ये असतो पण लोकांना त्याची जाणीवही नसते। घरावर झाडाची सावली पडणं शुभ आहे की अशुभ? सावली दिवसभर पडली तर काय होतं? आर्थिक अडचणी, आजार, वाद यामागचं हे एक कारण असू शकतं का? मित्रांनो, झाड निसर्गाचं वरदान आहे, पण वास्तुशास्त्रात योग्य ठिकाणी असलेलं झाडच शुभ ठरतं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे झाड काढता न येत असेल तरी दोष कमी करणारे अचूक वास्तु उपाय। वास्तुशास्त्रात झाडाचं स्थान। वास्तुशास्त्रानुसार झाड जिवंत ऊर्जा, सावली, ऊर्जा अडथळा। घरावर पडणारी सावली सूर्यप्रकाश अडवते, सकारात्मक ऊर्जा कमी करते, घरात जड स्थिर वातावरण तयार करते। विशेष जर झाडाची सावली सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरावर असेल तर तो गंभीर वास्तुदोष मानला जातो। सूर्यप्रकाश आणि सावलीचं नातं। सूर्य आरोग्य, आत्मविश्वास, सकारात्मकता, यशाचं प्रतीक। जर झाडामुळे सूर्यकिरण घरात येत नसतील, घर कायम अधूक राहत असेल तर लोक आळशी होतात, निर्णय क्षमता कमी होते, मन उदास राहतं। कोणत्या दिशेची सावली जास्त दोषकारक? पूर्व दिशेची सावली सर्वात घातक। पूर्व दिशा सूर्य उगवण्याची दिशा, प्रगतीची दिशा। जर सकाळी झाडाची सावली घरावर पडत असेल तर कामात अडथळे, करिअर ग्रोथ थांबते, आत्मविश्वास कमी होतो। ईशान्य उत्तर पूर्व सावली ही दिशा देवस्थान, मानसिक शांती। या दिशेला सावली असल्यास मन अस्थिर राहतं, घरात नकारात्मक विचार वाढतात, पूजापाठाचं फळ कमी मिळतं। दक्षिण पश्चिम नेतृत्व सावली ही दिशा स्थैर्य, घर मालकाची ऊर्जा। इथे सावली असल्यास घरात अस्थिरता, आरोग्य समस्या, निर्णय चुकीचा शक्यता। घराला अगदी लागून झाड असल्यास दोष। घराच्या भिंतीला झाड चिकटलेलं, मुळं पायात गेलेली, यामुळे वास्तुदोष। घराची रचना कमजोर, नकारात्मक ऊर्जा वाढते। मोठी दाट पानांची झाडे घराला चिकटून असणं टाळावे। घरावर सावली पडल्याचे स्पष्ट परिणाम। जर हा दोष असेल तर पैसा येतात पण टिकत नाहीत, घरात सतत तणाव, लहान मोठे आजारांची साखळी, कामात अपयश, झोप नीट नाही लागणे। अनेक लोक म्हणतात काही कारण नसताना सगळं बिघडतंय, आणि कारण हे झाड असू शकतं। सावली नेहमीच दोष असते का? नाही, प्रत्येक सावली दोषकारक नाही। जर सावली फक्त संध्याकाळी पडत असेल, झाड घरापासून अंतरावर असेल, सूर्यप्रकाश सकाळी मिळत असेल तर तो मोठा दोष मानला जात नाही। झाड काढता येत नसेल तर उपाय पहिला, छाटणी खूप महत्त्वाची। घराकडे येणारे फांद्या कापा, सूर्यप्रकाशासाठी जागा ठेवा। उपाय दुसरा, मीठ पाणी उपाय। महिन्यातून एक वेळा झाडाच्या मुळाशी थोडं मीठ पाणी मिसळून घाला, नकारात्मक ऊर्जा कमी होते। उपाय तिसरा, घरात सूर्यप्रकाश वाढवा, सकाळी खिडक्या उघडा, पडदे हलके ठेवा। उपाय चौथा, घराच्या प्रवेशजवळ शुभ चिन्ह, तोरण, स्वास्तिक, तांब्याची वस्तू। नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो। मित्रांनो, झाड वाईट नाही, पण चुकीच्या ठिकाणी असलेलं झाड घरासाठी अडथळा ठरू शकतं। योग्य छाटणी, सूर्यप्रकाश, उपाय यामुळे मोठा वास्तुदोषही नियंत्रणात येऊ शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कमेंटमध्ये सावली दोषबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।